विद्यार्थी मित्रांनो, मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 11 वर्षांपासून म्हणजे 2015 पासून मी नाशिकमधल्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, म्हणजे अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी आणि मुख्य म्हणजे स्मार्ट स्टडी कसा करावा, थोडा वेळ अभ्यास करून देखील आपल्याला 10वीच्या या वार्षिक परीक्षेत 90% किंवा त्यापेक्षा अधिक मार्क्स मिळू शकतात, याचं मार्गदर्शन करत असतो. अनेक शाळांमधून मी दरवर्षी जात असतो. आत्ताही यावर्षी मी 4-5 शाळांमधून व्याख्यानं दिलेली आहेत आणि आज मी आपल्या पुढे याच विषयावर तुमच्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वी म्हटली की विद्यार्थ्यांना आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांना देखील अतिशय टेन्शन येतं, तणाव येतं. 10वीची ही परीक्षा अतिशय अवघड असते असा एक गैरसमज पालकांमध्ये त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांमध्ये पसरलेला असतो. खरं म्हणजे याच्या आधी तुम्ही पहिलीपासून तर 9वीपर्यंत जवळजवळ 9 वार्षिक परीक्षा दिलेल्या असतात. यावेळी असा कधी ताणतणाव तुम्हाला आलेला नसतो. याचं कारण असं आहे की या सगळ्या परीक्षा तुमच्याच शाळेत झालेल्या असतात, तुमच्याच शिक्षकांनी घेतलेल्या असतात, त्यामुळे तुम्हाला त्याचा ताणतणाव येत नाही. 10वीच्या वेळी मात्र तुमचे जे नंबर आहेत ते वेगवेगळ्या शाळांमध्ये असतात. तुमचे जे परीक्षा घेणारे पर्यवेक्षक असतात किंवा सुपरवायझर असतात ते तुमच्या ओळखीचे नसतात. इतर शाळांमधले शिक्षक मंडळी यावेळेस येतात. त्यामुळे कदाचित जागा बदल झाल्यामुळे, अनोळखी व्यक्ती समोर आल्यामुळे असा थोडाफार टेन्शन किंवा ताणतणाव येऊ शकतो. परंतु जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर मात्र कुठेही आणि कशीही पेपर्स आले तरी आपण ते सोडवू शकतो. मुळात काय विद्यार्थी मित्रांनो, की हा अभ्यास आहे ना तुमचा बऱ्यापैकी झालेलाच असतो. 10वीपेक्षा खरं म्हणजे 9वीची परीक्षा थोडीशी अवघड असते. 10वीची परीक्षा त्या मानाने खूप सोपी असते. परंतु अनेक विद्यार्थी 10वीचं विनाकारण टेन्शन घेतात. 10वीचं विनाकारण टेन्शन घेतात असं मी हेतुपूर्वक म्हटलेलं आहे. याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण ह्या 10वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये तुम्हाला जरी काही कारणाने कमी मार्क मिळत असतील तर परंतु इतर जे विद्यार्थी आहेत जे नियमितपणे थोडाही अभ्यास करतात त्यांना या 10वीच्या परीक्षेत 90% आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळतात. याचाच अर्थ असा की 10वीचे हे जे विषय आहेत हे अवघड नसतात किंवा सोपेही नसतात. याला अवघड आणि सोपे असं लेबल आपण लावत असतो. हे लेबल जर आपण लावलं नाही तर आपल्याला प्रत्येक विषय सारखा वाटू शकतो, सारखा आवडू शकतो आणि प्रत्येक विषयात तुम्ही जेवढे ठरवाल तेवढे मार्क मिळू शकतात. याविषयी गेल्या 11 वर्षांपासून आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये व्याख्यानं दिली आहे. विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी मनाची मदत घेतली आहे. आणि मुख्य म्हणजे दरवर्षी सुमारे 1000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 10वीच्या या वार्षिक परीक्षेत अतिशय उत्तुंग असं यश मिळालेलं आहे. जवळजवळ 10 ते 11 हजार विद्यार्थी आता असे आहेत की ज्यांना 2015 पासून 10वीच्या या वार्षिक परीक्षेत 90% आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत. हे सगळे विद्यार्थी आपल्याच परिसरातले आहेत, आपल्या भोवतीच्या ज्या शाळा आहेत. बरेच विद्यार्थी तर तुमच्या वर्गातले देखील असतात. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक ज्यावेळेस शिकवतात त्यावेळेस तुम्हाला देखील अनुभव आहे की आपल्या शेजारी बसलेल्या एखाद्या मित्राला आणि तुम्हाला शिक्षक सारखं शिकवतात, परंतु जर तो विद्यार्थी तुमच्यापेक्षा नियमितपणे अभ्यास करणारा असेल, मन लावून ऐकणारा असेल तर त्याला तुमच्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले असतात. परीक्षेच्या वेळी ज्यावेळेस पेपर वगैरे मिळतात त्यावेळेस मग आपल्याला तेवढ्यापुरता पश्चाताप होतो. परंतु आपण प्रत्येक वेळी हे खापर इतर कोणावर तरी फोडतो, कधी परिस्थितीवर तर कधी शिक्षकांवर. परंतु तुम्हाला तो विषय समजला नाही, तुम्ही त्याचे मन लावून व्यवस्थित अभ्यास केलेला नाही, हे मात्र फार कमी विद्यार्थी ॲक्सेप्ट करतात किंवा स्वीकारतात. विद्यार्थी मित्रांनो, जास्त मार्क मिळवणे किंवा कमी मार्क मिळवणे ही पूर्णपणे तुमची स्वतःची जबाबदारी असते. तुम्ही जर ठरवलं की मला इतके मार्क मिळवायचे, मला 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे, तर तेवढे मार्क तुम्हाला निश्चित मिळू शकतात. आता देखील आता ऑगस्ट महिना आहे, म्हणजे ऑगस्टपासून
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तुमची परीक्षा आहे. म्हणजे जवळजवळ 6 पूर्ण महिने तुमच्या हातात आहेत. या 6 महिन्यामध्ये तुम्ही वाटेल तेवढा अभ्यास करू शकता. आणि वाटेल तेवढा म्हणजे खूप 10-10 तास अभ्यास करायची गरजच नसते. 10वीच्या विद्यार्थ्यांनी आजपासून जर नियमितपणे फक्त 1 ते 1.5 तास, घड्याळाचा 1 ते 1.5 तास जर अभ्यास नियमितपणे दररोज केला तर त्यांना 10वीच्या वार्षिक परीक्षेत ते आज जेवढे ठरवतील तेवढे मार्क मिळू शकतात, असा आमचा अनुभव आहे. तुम्ही देखील खात्री करून घ्या, प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि याच्यामध्ये सहभागी व्हा. आज ठरवा तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेत किती मार्क मिळवायचे आहे आणि आम्ही सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% जास्त मार्क किंवा तुम्ही जेवढे ठरवलेले असतील तेवढे मार्क निश्चित मिळू शकतील.